देवास वेगळे नित्यानित्य जोडे त्याची साचे. तुकाराम महाराज म्हणतात, जी मी देव प्राप्ती जसा जो व्यवहार केला तो सुखाचा केला, म्हणून मला लाभही सुखाचा झाला. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही व्यवहार केला म्हणजे काय झालं, त्यात तुमचा परिणाम काय झाला? महाराज म्हणतात, माझ्या मागील काळातही आनंद झाला आणि पुढील काळातही आनंद आहे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंदे कोंदला मागे पुढे. चला महाराजांना विचारूयात, महाराज तुम्हाला जो आनंद झाला तो कशामुळे झाला? महाराज म्हणतात, आम्हाला संगतही देवाचीच आहे, तर एवढंच नाही पंगतही देवाचीच आहे. संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडे त्याची साचे. महाराज आम्हाला संगत पंगत घडते पण नित्य घडत नाही, तुम्हाला कसं काय घडते? महाराज म्हणतात, आमच्या संगतीमध्ये जो वास्तव्य करतो त्याचं नाव आहे समर्थ. समर्थ असल्यामुळे आम्हाला कशाची तुटी नाही, म्हणून आम्हाला संगत पंगत अखंड घडते. समर्थाची आहे घरी सकळ संपदा, नो हे तुटी कळा कासयाची. महाराज जर सामान्य लोक त्या भगवंताकडे जात असतील तर आपल्याला लाभ कसा येईल? महाराज म्हणतात, आपल्या भगवंताकडे अनंतवादी कोटी प्रकाश आहेत आणि या प्रकाशातील अंतकरणाची विश्वता आहे. तुका म्हणे येथे लाभाची कोटी, बहुआव पोटी समर्थाचे. अभंगाचा सरळशा भावार्थ विठाला विठाला आता बाबा अभंगाचा अर्थ सांगितला म्हणल्यावर कीर्तन सोडायला काय हरकत आहे का? सोडायचं का? सोडायचं का बाबा कीर्तन? विठाला 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 विश्वामध्ये जन्माला आलेल्या मानवाला सुखाकरता रात्रंदिवस प्रयत्न करतात. दुःख जावं आणि सुख यावं, पण दुःख काय जात नाही आणि सुख काय येत नाही, म्हणजेच माणूस जीवन जगत असत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. सर्व सुखाची आशा जन्म गेला म्हणजे जन्माला आला आणि काही केलं नाही, फक्त आला, देवाचं नामस्मरण केलं नाही, देवाचं कधी भजन केलं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. मानवाला हवे आहेत पेढे आणि हिंडत आहे जोड्याच्या बाजारामध्ये. आता बाबा मला सांगा, जोड्याच्या बाजारात पेढे भेटतील का? भेटतील का? जोड्याच्या बाजारात पेढे काय भेटणार नाही, मात्र जोडे नक्की भेटतील. तसंच मानवाला हवा आहे सुख आणि हिंडायले दुःखाच्या बाजारामध्ये. दुःखाच्या बाजारामध्ये सुख भेटेल का बाबा? भेटणार नाही बाबा सुख. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. बाबा हा सर्व संसार दुःखाचा आहे. हा संसारामध्ये सर्वकडे दुःख आहे, चहूकडे इंगळ. बाबा तुम्हाला इंगळ माहिती का? इंगळ तुम्हाला इच्छू माहिती का? इच्छू माणसाला जर इच्छू चावला तर 4 दिवस काही कळते का बाबा? 4 दिवस काही. तसंच 10 इच्छूचं विष मिळून एका इंगळीत असते. किती? 10 इच्छूची एक इंगळी बनती. मग विचार करा, इंगळी जर चावली तर माणसाला किती दिवस कळणार नाही बाबा? हप्ताभर कळणार नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. मानवाला हवा आहे काय? हवा आहे मानवाला? सुख हवा आहे, पण सुख भेटलं का बाबा? आपल्याला सुख नाही, आपल्याला दुःख नाही, तर दुःख सर्वांनाच आहे. तुकाराम महाराज पण एका फरमानाद्वारे सांगतात, पण कबीरदास महाराज पण सांगतात. काय म्हणतात? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. दुखिया राजा, दुखिया प्रजा, दुखिया घर बैरागी. दुख के कारण सुख दे बने, सुख की माया त्यागी. जो देखे
दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे बाबा जो देखे सो दुखिया बाबा बाबा आपणच दुःखी नाही तर राजा सुद्धा दुःखापासून वंचित राहिला राजाला सुद्धा दुःख आहे बाबा तुम्हाला दुःख नाही तर महाराजाला सुद्धा दुःख आहे तुम्ही म्हणता कसं काय सांगा महाराज रात्री एका गावाला कीर्तन होतं पाकिट ठरलं होतं 5,000 4,000 रुपये दिले काय झालं ते आता दुःख झालं म्हणजे तुम्हाला दुःख आहे का दुःख आम्हालाच आहे सर्वांनाच दुःख आहे संसारामध्ये सर्वांनाच दुःख आहे बाबा जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे फक्त माणूस आवाज बदलून बदलून जीवन जगतं सोमवती अमावस्याचा पर्व काळ होता आणि हनुमानजीला पाणी घालण्यासाठी मोठी लाईन लागली होती लोक जमले होते लोक हनुमानजीचे भजन म्हणू लागले अभंग म्हणू लागले काय म्हणू लागले हे दुःख भजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार मारुतीचं भजन करू लागले बाबा पाणी घातल्याच्या नंतर नियम असा होता की 8 ठिकाणी गंध लावावा किती ठिकाणी 8 ठिकाणी गंध लावावा बाबा पहिल्या क्रमांकाचा व्यक्ती आला हनुमानजीला पाणी घातलं आणि 7 ठिकाणी गंध लावला शेवटी नाभी कमळामध्ये म्हणजे बेंबीमध्ये गंध लावण्यासाठी त्यानं जेव्हा बोट पुढे केलं बेंबीमध्ये बोट घातलं बाबा तुम्हाला माहितीये का बेंबीमध्ये काय बसला होता नाभी कमळामध्ये एक काळा निकट आकड्याचा इच्चू बसला होता इच्चू काय बसला होता इच्चू बसला होता बाबा त्यानं जेव्हा नाभी कमळामध्ये गंध लावण्यासाठी हात घातलं त्याला इच्चू नासा दणका दिला बाबा दणका दिल्याबरोबर तुला आता मला सांगा माणसाला इच्छू चावला दुःख होतंय का सुख होतंय दुःख होतंय पण त्याने आवाज कोणता काढला सुखाचा आवाज काढला तो काय म्हणला तो म्हणला मला सांगा मग दुसरा म्हणला अरे काय झालं तो म्हणला मधी तर लई थंडगार आहे मधी काय आहे थंडगार आहे मधा बाबा होतं का मधी थंडगार मधी काय होता इच्छू होता तू म्हणला दुसरा म्हणला बर म्हणला पहिला क्रमांकाचा निघून गेला दुसऱ्या क्रमांकाचा आला बाबा त्यानं हनुमानजीला पाणी घातलं 7 ठिकाणी गंध लावला शेवटी नाभी कमळामध्ये गंध लावण्यासाठी त्यानं बोट घातलं तेव्हा त्यालाही दणका दिल्याबरोबर तो ना त्यानं पण सुखाचा आवाज काढला आता तिसरा म्हणला अरे पहिला म्हणला तू म्हणला नेमकं मध्ये आहे तरी काय तो म्हणला मध्ये थंडगार आहे आता बाबा मला सांगा मध्ये काय होतं इच्छू होता आणि तो काय म्हणू लागला थंडगार आहे मध्ये होतं का मध्ये थंड मध्ये काय होता मध्ये इच्छू होता आता बाबा दुःख काय जात नाही आणि सुख काय येत नाही म्हणजेच माणूस जीवन जगत असतं बाबा इथं काहीतरी कोटे आलेले आहेत पहिली कोटी काय आहे गरज नाही पण प्राप्त आहे तिसरी कोटी गरज आहे पण प्राप्त नाही तिसरी कोटी गरज आहे प्राप्त आहे आता आपण एका कोटीचा विचार करू विठाला 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 पहिली कोटी गरज नाही पण प्राप्त आहे बाबा एक साखर कारखान्याचा माणूस होता मालक होता त्याच्या घरी जे नाही म्हणतात ते खाल्लं होतं गुलाबजामुन होते रसगुल्ले होते मधुकुल्ले होते पेढे होते जिलबी होती त्याला गोड पदार्थ काही पण करून खायचा होता डॉक्टरनं काय सांगितलं होतं साहेब तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर गोड खाऊ नका तुम्हाला नका तुम्हाला शुगर आहे बाबा त्याच्या घरी एवढा टप्पू गाद्या होत्या झोपायला डॉक्टर म्हणला गादीव झोपायचं नाही कुठं झोपायचं फरशीवर पोता हातरायचं झोपायचं तो म्हणला का तुमच्या मनक्यात गॅप आहे गादीव झोपायचं बाबा प्राप्त नाही गरज आहे त्याला सर्व म्हणजे त्याला भेटायला तर गरज नाही आता आपल्यासारख्याला गरज आहे तर भेटते का भेटते का आपल्याला खायचंय तर आपल्याला भेटते का बाबा भेटत नाही गरज नाही पण प्राप्त आहे त्याला गरज नाही पण प्राप्त आहे गरज नाही दुःखाची गरज आहे का बाबा आपल्याला दुःखाची गरज आहे का दुःखाची गरज नाही प्राप्त आहे सुखाची गरज
सुखाची गरज तर आपल्या सर्वांनाच आहे. आता तिसरी कोटी गरज आहे, प्राप्त आहे. आता काही काही जणांना भेटतं पण आणि खायचं पण असतं. बाबा संसार करत असताना संसारामध्ये हातचा चुकला की व्यवहार चुकतो. हातचा चुकला की व्यवहार चुकतो. बाबा एवढंच लक्षात ठेवा. आता एक कुटुंब होतं. एका कुटुंबामध्ये नवरा बायको राहत होते. एके दिवशी बायको नवऱ्याला सांगू लागली, अहो तुम्ही जा आणि काहीतरी व्यवसाय करा, घरी संसारासाठी प्रपंचासाठी 2-4 रुपये आणून द्या. नवरा म्हणला, हो म्हणला, जाऊ आपण तरी काहीतरी व्यवसाय करू, घरी बसून बी काय. बाबा तो गेला. आता व्यवसाय तर करायचा आहे, खिशात रुपये आहे का? आहे का खिशात रुपये? पण तो आधी गेला सावकाराकडे. सावकाराला म्हणला, सावकार मला व्यापार करायचा आहे, मला तुमच्याकडून मुद्दल म्हणून 2 रुपये हवेत. किती बाबा? 2 रुपये हवेत. त्यानं सावकाराकडून 2 रुपये घेतले आणि तो कुठे गेला? तो विचार करू लागला. वा रस्त्याने करत जाऊ लागला. विचार करू लागला काय व्यवसाय करावा की जेणे दाम दुप्पट होईल. बाबा एक असाच व्यवसाय आहे की जेणे दाम दुप्पट होऊ शकतो. कोणता? तो म्हणजे भाजीपाला. भाजीपाला एक असा व्यवसाय आहे की जेणे दाम दुप्पट होतो. मग तो भाजी मार्केट मध्ये गेला, 2 रुपयाचा भाजीपाला घेतला आणि तो भाजीपाला विकला. आता बाबा 2चे किती झाले? 4. बोला बोला, मो गणित कच्चं आहे जरा. किती झाले? 2चे 4 झाले. घरी आला, पत्नीला संसारासाठी किती रुपये काढून दिले बाबा? 4 रुपयामध्ये 2 रुपये काढून दिले. उरले किती? 2 रुपये उरले. दुसऱ्या दिवशी परत बाजारात गेला, 2चा भाजीपाला घेतला. आता 2चे किती झाले? घरी आला की 2 रुपये काढून दिले. उरले किती? असं रात्रभर चालू ठेवायचं का? आला गेला, पुढे ऐकायचं का? ऐकायचं का बाबा पुढे? मग एके दिवशी काय झालं, तो भाजीपाला ऐकून घरी येऊ लागला आणि घरी येत असताना त्याला वाटत खारमोऱ्याचा गाडा दिसला. बाबा बघा आता लक्ष द्या. त्याला वाटत खारमोऱ्याचा गाडा दिसला. तो म्हणला, लोक 2-2 हजाराची पार्टी करतात, मी जर 4 रुपयामधले 25 पैशाचे खारमोरे खाल्ले तर काय होईल? बाबा त्यानं 25 पैशाचे खारमोरे खाल्ले. किती रुपयामधले? 4 रुपयामधले 25 पैशाचे खारमोरे खाल्ले. घरी आला. आता बाबा मला सांगा, 4 रुपयामधून 25 पैसे गेले, उरले किती? उरले किती? 4.25 रुपये उरले. उरले किती? 4.25. 4.25 रुपयामध्ये घरी आला, पत्नीला संसारासाठी 2 रुपये काढून दिले. उरले किती? 2.25 रुपये उरले. किती रुपये उरले बाबा? 2.25. 2.25चा भाजीपाला घेतला, दाम दुप्पट. बोला सांग, दाम दुप्पट किती झाले? 3.5 झाले. 3.5 रुपयामध्ये घरी आला, पत्नीला संसारासाठी 2 रुपये काढून दिले. उरले किती? 1.5 रुपये. 1.5 रुपयाचा भाजीपाला घेतला, दाम दुप्पट. 3 रुपयामध्ये 2 रुपये काढून दिले. उरले किती? 1 रुपयाचा भाजीपाला घेतला आणि भाजीपाला विकला, दाम दुप्पट. घरी आला, पत्नीला संसारासाठी 2 रुपये काढून दिले. उरले किती? भोपळा. उरला काय त्याच्या खिशात? भोपळा. आता बाबा देवानं आपल्याला एवढा सुंदर नरदेह दिलेला आहे, आता आपण हा नरदेह गमवत चाललो. बाबा करण्यात ह्याची करा, नका गोऱ्या कामाजात. करून नाही तू व्यापार केला. काय केलं? बाबा जन्माला आला आणि काय गमावून गेला? मुद्दल गमावून गेला. जन्मा येऊन काय केले? तुवा मुद्दल गमाविले. आपण व्यवहार करतो. आपण व्यवहार कशा करता करतो? सुखाकरता व्यवहार करतो, पण काय गमावतो? काय गमावतो बाबा? मुद्दल गमावतो. करून तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. काय केलं बाबा? बाबा गावात मंदिराचं बांधकाम चालू होतं. रात्री मंदिरावर गेला आणि मंदिरावरची गज चोरून आणली. काय चोरून आणली? गज चोरून आणली. घरी आला, जनावराला फुट्ट्या ठोकल्या गजाच्या. आता बाबा त्यानं कुठून गज चोरून आणले होते? मंदिरावरची गज चोरून आणली. पहिल्या दिवशी तरी गच्ची बसा, दुसऱ्या दिवशी डबल केला. सिमेंटाचं पोतं आणलं आणि घरी वटा केला. घरी वटा केला बाबा. बाबा कधी नवा चप्पल घेतला का पायाला? कधी नवा चप्पल विकत घेतला नाही. कीर्तनाला यायचा आणि मार्गाचीच नवी चप्पल घेऊन जाता. एकदा काय झालं, मी एका गावाला कीर्तनाला गेलो. मग कीर्तन चांगलं रंगलं बाबा. मग कीर्तनाला मी माझा मित्र आंध्रावर गेलतो. बाबा कीर्तन चांगलं रंगलं आणि मग मित्र माझ्या कानात येऊन म्हणाले, ऐकी ऐकी. मी म्हणलं काय झालं? मला लयच अवघड झाले. मी म्हणलं काय झालं? मला मी 500 रुपयाची आज नवी चप्पल घेतली होती, ती कोणतरी हाणली. म्हणला
मी मला तू ताण घेऊ नको म्हणलं, तू कोणी चप्पल आणली ना तू दुसऱ्याची आण आणि गाडीत जाऊन बस. त्यानं बाबा दुसऱ्याची चप्पल आणली आणि गाडीत जाऊन बसला. गाडीत जाऊन बसला, फिरतं सुटलं. मी बाहेर आलो, मी मै चप्पल घालू लागलो, मै चप्पल मलाच भेटणं. मी मला जाऊ द्या म्हणलं, आजचं पाकिट जरा बकळ आलंय, नवी चप्पल घेईन. मी गेलो बाबा, गाडीत जाऊन बसलो. त्याला म्हणलं, तू चप्पल आणली का? कोणाची चप्पल आणली बघू दे म्हणलं. ते मला ही का, मला ही आणली. त्यानं कोणाची चप्पल आणली होती माहितीये का बाबा तुम्हाला? मायावालीच चप्पल आणली. त्याला कोणाची आणायला सांगितली चप्पल? दुसऱ्याची. आणि त्यानं माहीत चप्पल आणली बाबा. आता कधी नवा चप्पल पायाला विकत घेतला नाही बाबा. वाढायला थांबणार नाही. मग आता घरी जाताना एक बुंदीचं टोपलं घरी घेऊन जाणार, एक चपात्याचं टोपलं घरी घेऊन जाणार. बाबा वाड्या थांबत होता का? नाही. मग आता वाढण घेऊन जाता बाबा. वाढण घेऊन जात होता का नाही? वाढण घेऊन जात होता. मग व्यवहार करत असताना वाहिला भार कुटुंबाचा, करून येतो केला व्यापार. वाहिला भार कुटुंबाचा, करून येतो व्यापार केला. बाबा काय केलं? तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात सुख लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात सुख लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात कशा प्रकारे सुख लाभ झाला? तुकाराम महाराज म्हणतात अभंगाचं प्रथम चरण, कोंदला मागे पुढे. तुकाराम महाराज म्हणतात सुख लाभ झाला. साधकांनी विचारलं तुकोबारा सुख लाभ कशाने झाला? तुकाराम महाराज म्हणतात त्याकरिता आम्ही विशिष्ट साधन केली. साधनाचं पण एक
आहे. साधन सुखाचं झालं की व्यवहार सुखाचा होतो. विठाला विठाला सुखाच्या व्यवहारानं काय झालं आहे? सुखाच्या व्यवहाराने सुखाचा लाभ झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला लाभाचं सुख झालं, नाहीतर सुखाचा लाभ झाला. एवढंच नाही तर आम्हाला सुख प्राप्त झालं. आता काही साधन सुखाचे असतात तर साध्य दुःखाचे असतात. काही साधन सुखाचे आहे तर साध्य ही सुखाचं आहे. बाबा, प्रत्येक साधनेमध्ये दुःख हे असतंच. आता बाबा, आपला जो शेतकरी राजा आहे, आपला शेतकरी राजाच्या शेतामध्ये गव्हाची थप्पी लागली. आता बाबा, आता गव्हाची थप्पी लागली म्हणजे सुख झालं का दुःख झालं? सुख झालं. मग सुख किती झालं? एका क्षणभराचं, एका दिवसाचं. बाबा, आपण जर विचार केला तर सोयाबीन पेरासाठी काय काय करावं लागतंय? सोयाबीन जर पेरायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये आधी नांगरटी करावी लागती, उट्टार करावं लागते, पाळी घालावं लागती. पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर पेरणी करावी लागती, निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, कोळपण करावं लागती. तवा कुठं सोयाबीन कापणी करावं लागती, डिगली मारावं लागती, मस्तीने काढावं लागतंय, पोती शिवावं लागते, भरावं लागते, थप्पी लावावं लागती. तवा कुठं सोयाबीन होते? नाहीतर होते का बाबा? सोपं आहे का हो? अहो बाबा, आणि मला सांगा, मेथी, आपण मेथीची भाजी शेतात टाकतो, किती महिने लागते तो याला? 4 महिने लागतात बाबा. मेथीची भाजी याला 4 महिने लागतात. आणि ती भाजी बाजारात आणून विकली, काय भाव? किती रुपयाला जोडी विकतो शेतकरी? एक 5 रुपयाला जोडी विकतो एक. अहो बाबा, 5 रुपयाला जोडी. आपण काय भाव करतो त्या जोडीचा? 2 रुपयाला द्या, 3 रुपयाला द्या. नाही, 1.5 रुपयाला देत असतात तर घेतो, नाही तर घेणार नाहीत. बाबा, तो जोडी 5 रुपयाला एक जोडी. आपण जर काजू बदाम घ्यायला गेलो तर काय म्हणतात? काय किलो आहेत बाबा काजू बदाम? काय किलो आहेत? 1100 रुपये काजू बदाम किलो आहे बाबा. काजू बदाम घ्यायला गेलो तर आपण काय म्हणतो? 1100 रुपये किलो ना, 1200 घ्या, मात्र चांगले लावा. आणि 5 रुपयाची जोडी घेणं होईना बाबा आपल्याला. अहो बाबा, त्या जोडी बघा किती मेहनत केली त्या शेतकऱ्यानं. अहो बाबा, काढा लागती मेथीची भाजी, धुवावं लागती, बाजारात आणा लागती, बाजारात आणून विकतो. आणि विकल्या आपण काय भाव करतो? 5 रुपयाची जोडी 2 ला देतात का? 1.5 रुपयाला देतात का? 3 रुपयाला देतात का? 2 रुपयाला देतात का? अहो बाबा, भरण का होते शेतकऱ्याचं पोट? शेतकऱ्याचं पोट भरणार नाही. बाबा, आता मला सांगा, मग सुख आहे का दुःख आहे? प्रत्येक साधनेमध्ये दुःख आहे का सुख आहे? प्रत्येक साधनेमध्ये दुःख हे आहे. विठाला 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 एकदम स्वस्त म्हणजे बाजाराच्या भाजीपाला प्रमाणे. एक जण माणूस 2 रुपये किलो भाजी विकू लागला आणि तीच भाजी दुसऱ्याने 1.5 रुपये किलो विकली. म्हणजे 2 रुपये किलो महाग आणि 1.5 रुपये किलो स्वस्त. तितकं स्वस्त साधन आहे का बाबा? आहे का तितकं स्वस्त साधन? तुम्ही वाट्यावर बसतात आणि तुम्ही तंबाखू तोंडात टाकणे इतकं सोपं साधन आहे का? आहे का बाबा सोपं साधन? संत वाङ्मयामध्ये या भक्तीचं वर्णन करत असताना अनेक ठिकाणी सोपा शब्द आलेला आहे. नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हेच नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये पण सांगितले. काय सांगितलंय? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने. सोपं आहे. काय सोपं आहे? सोपं साधन म्हणता या शब्दाचं गांभीर्य निघून गेलं. अहो बाबा, सोपं आहे. ज्ञान साधना प्राप्त करणं सोपं आहे का हो? योगासारखी साधना प्राप्त करणं सोपं आहे का? अहो बाबा, ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं नाही. आम्हीच बघा, सर्व वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी ज्ञान प्राप्त करत आलो आहोत. बाबा, काय सांगा तुम्हाला, सकाळी 4 ला उठावं लागते, रियाज करावं लागती, पुन्हा 7 ला शाळेत जावं लागतंय, 12 वाजता शाळेतून आल्या मग तिथून सुरू होणार क्लास. हरिपाठ पाठ करणे, अभंग पाठ करणे, गीतेचे श्लोक पाठ करणे, ज्ञानेश्वरी वाचणे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करणे. बाबा, एवढं कुठं केल्यावर ज्ञान प्राप्त होतंय? ज्ञानासारखी साधना का सोपी आहे का? आहे का बाबा ज्ञान प्राप्त करणं? ज्ञान प्राप्त करणं सोपं आहे का हो बाबा? ज्ञान प्राप्त करणं सोपं
पण त्यांना अजून देव भेटला, त्यांना देव भेटला नाही बाबा. झाडाला उलट लटकलेत, त्यांच्या अंगाचं सर्व मांस गिधाडांनी खाऊन घेतले आणि फक्त त्यांचे डोळे राहिलेत. गिधाड डोळ्याला सुद्धा चोचा मारू लागले. ते काय म्हणू लागले गिधाडांना, अरे गिधाडांना, तुम्ही माझं सर्व शरीर खाल्लं, माझं सर्व शरीर खाल्लं, फक्त माझे डोळे ठेवा. गिधाड म्हणले, अरे तू आता मरत्या अंगी आलास काय, कशाला तुझे डोळे ठेवायचे? तो म्हणला, साधू मग काय म्हणला बाबा? तो म्हणला, माझा भगवंत एक ना एक दिवस येईल, मला दर्शन देईल, त्याचा नरदेव बघण्यासाठी मला माझे डोळे ठेवा रे, डोळे ठेवा. बाबा ऐका हो, योगासारखी साधना प्राप्त करणं इतकं सोपं आहे का? सोपं सोपं साधन म्हणता बाबा हेच नाही तर तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेता असे. सोपं आहे म्हणजे शेतात नांगर आणणं सोपं आहे का? ऐका बाबा, का चपला शिवणं इतकं सोपं आहे? सोपं सोपं साधन म्हणता या शब्दाचं गांभीर्य निघून गेलं. आता भजन करत असताना लोकांनी हे साधन कशाही प्रकारे केली. कशा प्रकारे केली? तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन, पिढ्या ओढून साधन करू लागले. असं जर साधन करू लागले तर देव प्राप्त होईल का हो बाबा? होईल का देव प्राप्त? देव प्राप्त होणार नाही बाबा. हेच नाही तर कर्म पण खूप कठीण आहे. कर्म का सोपं आहे का हो बाबा? एका गावाला मी कीर्तनाला गेलो आणि एका बाईनं मला 100ची नोट दिली. 100 रुपयाची नोट दिली. कसं तुम्ही ताण घेऊ नका, मी इथं खुर्ची टाकून बसणार आहे. दक्षिण आणली असं ना समजा, आणली का? मग मी त्या बाईनं मला 100 रुपये दिले, मी खिशात टाकले. मी नोट बघितलीच नाही बाबा, फाटकी का जोडलेली. मी घेतली आणि खिशात टाकली. मग दुसऱ्या दिवशी तसंच उठलो आणि गेलो दूधवाल्याकडे. दूधवाल्याला म्हणलं, दूधवाले द्या 100 रुपये द्या, 1 लिटर दूध द्या. त्यानं बाबा त्या नोट घेतली. एकदा आशी करून बघायला, एकदा आशी करून बघायला, एकदा उरपाटी करायला, एकदा सोयशी करायला. मला महाराज ही नोट कोण दिली? मी मला दिली कीर्तनाच्या का बाईनं दिली. ती म्हणला एकी कुणी 50ची एकी कुणी 100ची. म्हणला ज्या नोटा चिटकीला दुसरीकडे चलत नाही त्या कोणाला आणून द्यायच्या? महाराजाला आणून द्यायच्या. दुसरीकडे चलत नाही नोटा त्या आम्हाला आणून द्यायच्या. अरे बाबा कोणत्या नोटा? कर्म चांगलं केलं का? कर्म चांगलं केलं का? कर्म चांगलं केलं नाही. एका बाईने भागवतामध्ये 2 पायऱ्या गोदान दिले बाबा आणि सगळ्या गावाला सांगायची, माय म्या भागवतामध्ये 2 पायऱ्या गहू दिले. आता आजीने भागवतामध्ये गहू कशी दिली होती माहिती का तुम्हाला? किडके चाळणीतून पडलेले आजीनं धुवून वाळू घालून भागवतामध्ये आणून दिली बाबा गहू. आणि एवढंच नाही, दुसरी आजी म्हणजे, हो माय मी बी भागवता पुढे पूजाला 2 केळं ठेवली. आता आजीने केळं कशी ठेवली होती बाबा? अशी बिलबिल झालेली केळं ठेवली होती. मला सांगा, तुम्ही जर महाराजाला फाटक्या नोटा देत असतात, तुम्हाला पोरं कसे होते? फाटके. महाराजाला किडके गहू देत असतात, तुम्हाला पोरं कसे होते? किडके. आणि एकच नाही, असे बिलबिल झालेली केळं जर देत असतात तर तुम्हाला पोरं कसे होते? बिलबिल. बाबा कर्म का सोपं आहे का हो? सोपं आहे का? आता कर्म कसं केलं त्यांनी? कर्म चांगलं केलं का? कर्म चांगलं केलं नाही बाबा. मृग नावाचा राजा होता. राजा खूप दानशूर. राजाचा एक नियम होता की दररोज 1000 गाई दान करायच्या. किती बाबा? 1000 गाई दान करायच्या. एके दिवशी राजानं ब्राह्मणाला 1000 गाई दान दिल्या. 1000 गाय मधली बाबा एक गाय घरी पळून आली. वापस गोशाळेमध्ये येऊन थांबली. तो ब्राह्मण हुडकीत आला आणि दुसऱ्या दिवशी राजाचा दररोजच नियम होता 1000 गाय दान करायचा. मग बाबा दुसऱ्या दिवशी राजाने 1000 गाय दान केल्या आणि मग इकडून तो ब्राह्मण आला आणि तो पुढून ब्राह्मण देव आला. मग दोघं गेली, दोघांची समोरच भेट झाली. तो म्हणले, अरे ही तर माझीच गाय, ह्याच्या कपात कशी काय गेली? आता दोघं म्हणले, तो म्हणला राजाने ही गाय मला हातात दान दिली बघ, मग हात पण वालाच आहे. बाबा तो काय ऐकणं गेला. ती दिंडी कोणाकडे गेली समजी? कोणाकडे गेली? राजाकडे गेली. राजाला सांगू लागलं, मग राजा साहेब असं झालंय, ही गाय तुम्ही मला दान दिली होती आणि तुम्ही ही गाय परत वापस आली आणि ही गाय तुम्ही त्यांना दान दिली, हे बरोबर? राजाला काय समजणं केलं. राजा गेला गोशाळा चालकाकडे. गोशाळा चालकाला म्हणला, हे काय आहे? गोशाळा चालक म्हणला, हो राजा साहेब यांचं बरोबर आहे, ही गाय पळून गेली होती आणि आपल्या परत ही गाय आपण
होती मग तर पळून आपल्या गोशाळेत आली आणि ही गाय आपण यांना दान दिली. आता राजाला सर्व समजलं. राजा म्हणला पहिल्या ब्राह्मण देवाला म्हणला, देवा तुम्ही ही गाय जाऊ द्या, तुम्हाला एका गायीच्या बदल्यात मी 100 गायी दान देतो. किती? 100 गायी दान देतो. तो म्हणला नाही नाही, म्हणला मी हीच गाय घेऊन जाणार. दुसऱ्याला म्हणला तुम्हाला मी 200 गाय दान देतो. किती? 200 गाय दान देतो मला. तो म्हणला नाही मी हीच गाय घेऊन जाणार. बाबा ऐकायला गेले हो, ऐकलं नाही. शेवटी गाय ती तिथं सोडली आणि ती निघून गेले. पुढच्या राजा जन्म कशाचा भेटला? राजाला सरड्याचा जन्म भेटला. बाबा सरड्याचा जन्म भेटला. राजाचं काय चुकलं होतं? फक्त एक गाय ठेवून घेतल्याबद्दल राजाला सरड्याचा जन्म भेटला. आपलं तर बघा हीच वर इकडं आणि भर तिकडं. आपल्याला कशाचा जन्म भेटन काय सांगता येते का? सांगता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमचं जे साधन आहे ते कोणतं साधन आहे? भक्तीचं साधन आहे. आणि भक्तीचं साधन जे आहे ते सर्वांनाच करता येते. सर्वांनाच, लहान या मोठे या कोणी पण या, यारे यारे लहान थोर याती भरत्या नारी नर. लहान या मोठे या थोर या पुरुष या सर्वांनाच हे साधन करायचा अधिकार आहे. आणि कोण्या जातीचे या कोण्या पण पंथांचे या बाबा. आणि हे साधन तुम्हाला काम करीत सुद्धा करता येते. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. बाबा झाडून काढते वेळेस रामकृष्णारी 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 सदा टाकते रामकृष्णारी रामकृष्णारी. नाही तर आपल्या आईच्या भाकरी कशा होत्यात? माय पप्प्याच्या बाया तसा पप्प्या तसा, बाया असा बाया तसा. आपल्या आईच्या अशाच भाकरी होत्यात. आणि तितकं जर भाकरी करताना रामकृष्ण रामकृष्णारी म्हणून जर भाकरी केली तर काय होते का बाबा? तेवढंच कर्म चांगलं होतं. बाबा तुकाराम महाराज जेव्हा भंडाऱ्या माळावर जात होते, तुकाराम महाराज काय करत होते? सर्व भार कोणा सोडला तर तुकाराम महाराजांनी देवावर सोडला होता. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुकाराम महाराजांनी सर्व भार देवावर सोडला होता. तुकाराम महाराज भंडाऱ्या माळावर जायचे का तेव्हा का फोन घेऊन जात होते का? सगळं वरून फोन लावायचे, हॅलो मी ताया आणि एखादी भाकरी चहा घेऊन या असं म्हणत होते का? पत्र लिहून जाते. तुकाराम महाराजांनी सर्व भार कोणा सोडला होता? देवावर सोडला होता. मग तुकाराम महाराज भंडाऱ्या महाराजाचे भजन करायचे, नामस्मरण करायचे. बाबा एवढंच नाही, तुकाराम महाराज जंगलामध्ये जाऊन कुणीकडे जाऊन नामस्मरण करायचे, भजन करायचे, चिंतन करायचे. बाबा तुकाराम महाराजांनी सर्व भार कोणा सोडला होता? देवावर सोडला होता. आपला आहे का विश्वास? बाबा खरं सांगा बरं, छाती वाटून तुमचा देवावर विश्वास आहे का बाईकवर विश्वास आहे? का म्हणतात कोणावर विश्वास आहे? हो बाबा आपलं काम कसं झालं माहितीये का तुम्हाला? गाडीच्या कुत्र्यासारखं. तुम्हाला सांगतो खूप जुना दृष्टांत बाबा, तुमच्या काळातला दृष्टांत, जुना दृष्टांत. आपलं पहिले लोक जत्रेला जात होते का बाबा जत्रेला? मग जत्रेला जाताना काय जाते? पहिली गाडी होती का? काय जाते? बैलगाडी जाते. बैलगाडी जात असताना गाडी 2 गाडीच्या पेंड्या टाकायच्या, बैल लावायचे, निघाले. पहिले गए बाबा जत्रेला जात असताना समजीत माणसं घरी येते. आता कसं झालं माहितीये का तुम्हाला? आज मी जाणार, उद्या तू जाणार, त्याच्या उद्या तू जाणार. आता पहिली माणसं घरची समजी एकदा जाते बाबा. मग घरची समजी जाऊ लागले, घरी कुलूप लावायचे. मग घरी एकटं कोण राहतं? कुत्र. कोण राहतं बाबा? कुत्र राहतं. मग कुत्र म्हणायचं मी एकला कसा राहू, मी बी चलतो. मग कुत्र काय करायचं? गाडीच्या बाजून चालायचं. गाडीच्या बाजून चालायचं होतं का? नाही का? कुत्र्याच्या बकळ ओळखी. कोणी दिसलं की या चहा प्याला या, कोणी दिसलं की या चहा प्याला या. बाजूने चालल्या. मग कुत्र काय करायचं? दोन्ही चाकाच्या मध्ये चालायचं. बाबा मध्ये चलत असताना मग त्याला काय वाटायचं? चलत चलत त्याला भ्रम वाटायची. सगळी गाडी कोण ओढायले? मी ओढायले. सगळी गाडी कोण ओढायले? मी ओढायले. मग गाडी कोण ओढ लागलं? कासर कोणाच्या हातात होता? मालकाच्या हातात होता. मग त्याला वाटायचं गाडी कोण ओढायली? मी ओढायले. गाडी कोण ओढायली? मी ओढायले. तसं आपल्या घरच्या कुत्र्याला वाटायले सगळं संसार कोण ओढायले? घरच्या कुत्र्याला काय वाटायले? मी. तुम्हाला म्हणले बरं दृष्टांत आपलं सांगायला, तुम्हाला म्हणले दृष्टांत आपलं सांगायला बाबा. मग तसंच म्हणायचं आपल्या घरच्या तर एकच डायलॉग काय? मी हाय म्हणून तर सगळं हाय, नाही तर मी गेल्या काय होणार आहे तुमचं? वर बाबा म्हणून दाखवत आहेत. मग मनातल्या मनात म्हणतात अरे तू एकदा जाऊन तर बघ मग कसं होतं या.
बरोबर आहे का बाबा? पोरं म्हणून दाखीत नाहीत, मात्र मनातले मनात म्हणतात. मग बाबा कोणी केलं ना, कोणाचं काय वाचून राहिलं का हो? कोणाचं काय वाचून राहिलं नाही. विठाला 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 लोक तुकाराम महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही जे साधन केलं ते आम्ही केलं, तुम्हाला तुम्हाला सुखाचा लाभ झाला, आम्हाला कसं काय नाही झाला? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जे साधन करतात त्याची गती खूप मंद आहे, गती खूप मंद आहे. बाबा एके दिवशी अकबर राजा आणि बिरबल प्रधान एके दिवशी महालामध्ये बसले होते. महालामध्ये बसल्याच्या नंतर बाबा खूप कडकडाची थंडी पडली होती. राजा म्हणला प्रधानजीला, प्रधानजी खूप कडकडाची थंडी पडली आहे, अशा थंडीमध्ये कोण नदीमध्ये उभं थांबल का? थांबल का बाबा? थंडगार पाण्यामध्ये कोणी उभं थांबू शकल का? थांबू शकणार नाही. तो म्हणला बिरबल आपला चतुर महाबुद्धिवान बुद्धिवान बिरबल म्हणला, हो राजासाहेब. राजा मला कसं शक्य? तो मला काहीच नाही, तुम्ही फक्त दौंडी पिटवा की जे रात्रभर पाण्यात उभं थांबल त्याला 1,00,000 रुपये इनाम. किती रुपये इनाम? 1,00,000 रुपये. दुसऱ्या दिवशी राजाने दौंडी पिटवली. दौंडी मध्ये ऐका हो, ऐका ऐका ऐका, जे रात्रभर पाण्यात उभं थांबल त्याला 1,00,000 रुपये इनाम दिल्या जाईल. बाबा मग एक माणूस होता गावात, खूप ग्रासलेला माणूस होता, त्याच्या अंगावर सगळं कर्ज होतं. तो आता आत्महत्या करू लागला, फाशी घेऊ लागला. तो म्हणला इकडं मरूस तर इकडे मेलेलं बरं, जगून वाचून राहिलं तर तेवढंच कर्ज फिटन, मेलो तर मेलो, असं बी आपण मरायच नसती. मग बाबा तो म्हणला मी हा पट्ट्या थांबन म्हणला रात्रभर पाण्यात. बाबा रात्रभर पाण्यात थांबला, खूप त्रास झाला त्याला रात्रभर पाण्यात थांबल्याच्या नंतर. मग तो दुसऱ्या दिवसा कशी तरी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी आला बाबा राजाला म्हणला, राजा साहेब मी रात्रभर पाण्यात थांबलो, मला द्या 1,00,000 रुपये इनाम द्या. राजा म्हणला, हो म्हणला थांबलास का तू रात्रभर पाण्यात? हो म्हणला थांबलो. राजा म्हणला, कसं थांबलास? तो म्हणला, काय नाही म्हणला, तुमच्या मालातला जो जीवा होता त्याच्याकडे बघत रात्रभर थांबलो. राजा म्हणला, चल चल म्हणला, तुला पैसे भेटणार नाहीत. बाबा त्याला जेव्हा रात्रभर त्रास झाला होता का, राजा चल म्हणले त्याला एवढा त्रास झाला. तो म्हणला, तो बरोबर प्रधानजीकडे आला. म्हणला, प्रधानजी राजा साहेबांनी मला इनाम दिला नाही. प्रधानजी म्हणले, बर म्हणले, तू बस म्हणले इथं. प्रधानजीनं बसून घेतलं त्याला. मग असंच मालात काहीतरी काम निघालं. काम निघाल्याच्या नंतर राजा म्हणला, जा म्हणला प्रधानजीला बोलवा. आता प्रधानजी मग शिपाई आले. म्हणले, प्रधानजी तुम्हाला बोलविले. प्रधानजी काय म्हणले? म्हणले, मी आता आज खिचडी शिजवाय टाकली, माझ्या घरी कोणी नाही, खिचडी शिजली की लगेच येतो मी. बाबा गेले. 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, अक्कल किती बी वाजू द्या, आपलं कीर्तन बरोबर टायमाला सुटणार आहे. बाबा मग राजा मला अशी तरी कशी खिचडी शिजवायला, सगळ्या गावाला जेवायला ते काय? राजा स्वतः आला. राजा मला थांबा म्हणला, मीच येतो म्हणला. राजा घोड्या बसला, आला बाबा. मग बघ लागला खिचडी. मला बिरबल अशी कशी खिचडी शिजवायला, सगळ्या गावाला जेवायला देतो काय? तो म्हणला, नाही म्हणला, खिचडी शिजली की लगेच येऊ लागलो. हे काय म्हणला, अर्धा घंटा झालो, हात घालायलो चुकून बघायलो, कसं ते ओलच आहे, हात घालायलो चुकून बघालो, पाणी ताटण झाले. राजाने बघितलं खिचडीचं भोगणं ठेवलं होतं वरी शिक्यावर. कुठं शिकू माहिती का तुम्हाला? पहिले लोक दूध ठेवत होते माहिती का बाबा? वरी ठेवलं होतं खिचडीचं भोगणं. आणि खाली काय लावलं होतं माहिती का? खाली चुलीमध्ये उदबत्ती लावली होती. काय लावली होती बाबा? उदबत्ती. आणि जरा असा भला मोठा जाळ लावलाय, तसा तापत बसला होता. राजा म्हणला, अरे बिरबला तू का मूर्ख आहेस का रे? तो म्हणला, काय झाला राजा साहेब? तो म्हणला, भोगणं ठेवलं वरी आणि उदबत्ती लावली खाली. आता मला सांगा, उदबत्तीनं खिचडी शिजत का? येऊ शिजते का बाबा? राजा मला शिजन कर उदबत्तीनं खिचडी. बिरबल म्हणला, राजा साहेब आपल्या महालातला दिवा जर तळ्यातल्या माणसाला उष्णता देत असेल तर ही उदबत्ती खिचडी का शिजवणार नाही? राजाला कळलं. राजा म्हणला, बरोबर आहे म्हणला. राजाच्या लक्षात आलं. राजाने त्या माणसाला 1,00,000 रुपये इनाम देऊन टाकला. बाबा इनाम देऊन टाकला. तो आता मला सांगा, इनाम देऊन टाकला, तो माणूस निघून गेला. विठाला विठाला सुखाचे व्यवहार
सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्या नित्य जोडे त्याची साचे. महाराज आपण जर संगत पंगत आता तुम्ही जर तंबाखू खाणाऱ्याची जर संगत केली तुम्हाला पंक्तीत काय भेटन? काय भेटन बाबा? तंबाखू. तुम्ही जर गांजा पिणाऱ्याची जर संगत धरली तर तुम्हाला पंक्तीत काय भेटन? गांजा. आणि जेवणाऱ्या म्हणजे संतांची जर संगत धरली तर तुम्हाला पंक्तीत काय भेटन? पंक्तीत पण देवच भेटन ना. तुकाराम महाराज म्हणतात संगत संगती पंगती देवा सवे घडे नित्या नित्य जोडे त्याची साचे. समर्थाची घरी सकळ संपदा नोहे तुटी कळा कासयाची. नोहे तुटी तुकाराम महाराज म्हणतात. आता आपण म्हणतो आम्हाला सुख लाभ झाला आम्हाला संगत पंगत घडली पण नित्य घडली नाही. तुकाराम महाराजाला कसं काय घडली? तुकाराम महाराज म्हणतात आमच्या संगतीमध्ये जो वास्तव्य करतो त्याचं नाव आहे समर्थ. समर्थ असल्यामुळे तुकाराम महाराजांना कशाची कमी आहे का? अहो बाबा कशाचीच कमी नाही. आता आपल्याला बघा की आपल्याला काय आपलं कसं आहे काय तंबाखू असली तर चुना नसते नाहीतर बिड्या असल्या तर डबडे नसते. मग तुकाराम महाराजाला कमी होती का? कशाची कशाची कमी नव्हती. समर्थाची घरी सकळ संपदा नो हे तुझी कळा कासयाची. कशाची कमी होती का? कशाचीच कमी नव्हती. तुका म्हणे थे लाभाची कोटी बहुआव पोटी समर्थाचे. बहुआव पोटी समर्थाची विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार बाबा आपल्या घरामध्ये आई आपल्या घरामध्ये माय आपल्या गोट्यात गाय घरात माय असलीच पाहिजे. बाबा आई म्हणजे काय असतं? आई म्हणजे घराचं मांगल्य असतं. बाबा गाय घरात असणं म्हणजे पवित्र आहे. अहो बाबा लहानपणी जर मुलगा जन्मला मुलगी जन्मली तर काय म्हणतात? तो म्हणतात गाईचं दूध पाजवा चांगलं असतं. बाबा मग लहानपणी गाईचं दूध जमतं मग मोठेपणी का रुतत का त्याला का काटे फुटत येत का? बाबा गाई सांभाळा. अहो बाबा तुम्ही जर गाईचं गोमूत्र शेतात जर फवारलं तर शेतात काही कीड लागणार नाही कीटकनाशक होणार नाही. आईची सेवा करा. आई म्हणजे काय असतं? आई म्हणजे घराचं मांगल्य असतं. बाबा एवढंच नाही तर आपल्या घरचा एक तरी मुलगा देशाच्या सेवेकरता गेला पाहिजे. अहो बाबा काय सेवा करतात तो ते सैनिक. अहो बाबा ते तिकडे जागे आहेत त्याच्यामुळे तर आपण इकडे भजन करू शकतो नाहीतर करू शकतो का बाबा भजन? आपण ते तिकडे आपल्या छाताळा गोळ्या घेतात. बाबा काय सांगा तुम्हाला आताची सत्य घटना आहे. अहो तिकडं फायरिंग चालू होती. फायरिंग चालू असताना इकडं त्याची मुलगी जन्मली आणि तो तिकडे शहीद झाला. बाबा सुट्ट्यावर येणार होता. 2 दिवसात त्याच्या सुट्ट्या आल्या होत्या. मात्र सुट्ट्या करता येण्यास की त्याची फायरिंग सुरू झाली होती. बाबा फायरिंग सुरू झाली होती. फायरिंग करत असताना त्याच्या छाताला 1 नाही 2 नाही बाबा अशा 10 गोळ्या लागल्या. 10 गोळ्या लागल्या बरोबर तो जमिनीवर घायल झाला. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए रे उनकी जरा याद करो कुर्बानी. घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी
धर कर माता, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए रे उनकी, जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए रे उनकी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। बाबा, आपल्या घरचा एकतरी मुलगा देशाच्या सेवेसाठी गेला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर